Hello students, I am Mr. Tadge sir from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे तालुका निफाड डिस नाशिक. Students, today we are going to teach kinds of sentences. Kinds of sentences means वाक्यांचे प्रकार. There are 4 types of sentences: assertive sentences or statement, imperative sentences means आज्ञाकारी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थक वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस उद्गारवाचक वाक्य. नाउ वी आर गोइंग टू टीच अप सब टाइप्स ऑफ अबाउ काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. असर्टिव्ह और स्टेटमेंट. आपण या ठिकाणी विधानार्थी वाक्य बघणार आहोत. And assertive sentences or statement give us more informations. All assertive sentence end with full of stop. Assertive sentence म्हणजे विधानार्थी वाक्य की जे आपल्याला अधिक माहिती देतं असं वाक्य. या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. There are 2 सब टाइप्स ऑफ assertive sentence. या विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह अँड नेगेटिव्ह. अफर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन की जे आपल्याला होकारार्थी माहिती देते. फॉर एक्झाम्पल, आय एन्जॉईंग स्विमिंग, ही लाईक्स स्टोरी बुक. दुसरा प्रकार आहे सेकंड टाइप्स नेगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नकारार्थी वाक्य. हा नकारार्थी वाक्याचाच भाग तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये पेज नंबर 53 दिलेला आहे. तुम्ही याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. इट गिव्स द निगेटिव्ह इन्फॉर्मेशन. हे नकारार्थी वाक्य जे आहेत ही नेहमी नकारार्थी माहिती देते. इज इंडिकेटेड बाय वर्ड्स सच ॲज नो, नॉट, नन, नेव्हर, नथिंग, नोबडी. नकारार्थी वाक्यामध्ये नेहमी हे शब्द येतात. नो म्हणजे नाही, नॉट, नन, नेव्हर, नथिंग, नोबडी. असे वाक्यरचना असे शब्द असलेली जी वाक्यरचना आहे ती नकारार्थी असते. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट एन्जॉय हॉर्स रायटिंग, सी डज नॉट लाईक प्ले. दुसरा आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ऑलवेज बिगिन्स विथ मेन वर्ब. आता आज्ञार्थी वाक्य हे नेहमी मूळ क्रियापदाने सुरू होते. फॉर एक्झाम्पल, स्टँड अप, सिट डाऊन, कम हिअर, गो देअर. दॅट इज द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पण आपण बघणार आहोत. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात नेहमी डू, डोंट या शब्दाने होते. डोंट प्लस मेन वर्ब. डोंट मूव, डोंट गो, डोंट स्टँड अप. अशा प्रकारे हे जे वाक्य आहेत ते नेगेटिव्ह इम्पेरेटिव्हचे आहेत. अँड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्स द इन्स्ट्रक्शन्स. ऑल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एंड विथ फुल स्टॉप. प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्यात शेवटी फुल स्टॉप असतो आणि ते काहीतरी सजेशन देते, सूचना देते. रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स अँड एक्झाम्पल्स. ॲडवाईस. आता या आज्ञार्थी वाक्यामध्ये ॲडवाईस आहेत म्हणजे सल्ला देणे. ओबे युअर एल्डर्स, वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. कमांड म्हणजे आज्ञा. डोंट मूव, डोंट गो. रिक्वेस्ट, ब्रिंग मी सम वॉटर. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. विश म्हणजे इच्छा पुरी करणे, इच्छा करणे. हॅव अ गुड टाईम, जसं आपण बेस्ट विशेष वगैरे देतो. बेस्ट ऑफ लक, हॅव अ गुड टाईम. एनकरेजमेंट, ध्येय वाढविणे, साहस करणे. मे युअर एफर्ट ब्लेस विथ सक्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स क्वेश्चन्स, प्रश्नार्थक वाक्य. अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आस्क्स फॉर इन्फॉर्मेशन्स. काही माहिती विचारण्यासाठी आपण प्रश्न विचारतो. ऑल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस एंड इन अ क्वेश्चन मार्क. प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी प्रश्न अर्थक चिन्ह असते. फॉर एक्झाम्पल, आर यू लिव्हिंग नाव,
Why don't you go? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आर टू टाइप्स और टू काइंड्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे येस नो टाईप क्वेश्चन्स किंवा त्याला आपण वर्बल क्वेश्चन्स असे म्हणतो. येस नो टाईप क्वेश्चन्स और वर्बल क्वेश्चन्स दॅट रिक्वायर अ सिम्पल येस नो ॲज ॲन आन्सर. ज्या प्रश्नाचे उत्तर फक्त येस किंवा नो आहेत त्यांना वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन्स असे म्हटले जाते. दीज क्वेश्चन्स आर बिगिन्स विथ हेल्पिंग वर्ब. या प्रश्नांची सुरुवात नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने होते. सहाय्यकारी क्रियापद डू, डज, डीड, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅड, वॉज, वेअर, शाल, विल हे सर्व हेल्पिंग वर्ब आहेत. कॅन, कुड, मे, मस्ट, माईट हे सुद्धा ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. यांनी सुद्धा त्याची रचना सुरू होते. फॉर एक्झाम्पल, आर यू रेडी, डू इट लाईक मँगो, मे आय कम इन सर, कॅन यू हेल्प मी. अशा प्रकारची वाक्यरचना आपण इंट्रोगेटिव्हमध्ये करीत असतो. डब्ल्यू एच क्वेश्चन्स दुसरा प्रकार आहे दॅट बिगिन विथ डब्ल्यू एच क्वेश्चन्स, डब्ल्यू एच वर्ड्स. ज्या प्रश्नांची सुरुवात डब्ल्यू एच वर्ड्सनं झालेली असते त्याला डब्ल्यू एच क्वेश्चन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, वेअर, वेन, विच, हू, whom, whose, how, why, etc. For example, who is she, what is your name. Exclamatory sentences and exclamatory sentences express some sudden strong feeling. All exclamatory sentences end with an exclamation mark. उद्गारवाचक वाक्य, एक्सक्लामेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. या उद्गारवाचक वाक्याचे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहेत, एक उभी रेष आणि त्याच्या खाली डॉट किंवा फुलस्टॉपसारखं दिलेलं असतं. या एक्सक्लामेटरी सेंटेन्स बिगिन विथ व्हॉट अँड हाऊ. आता या एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट आणि हाऊ या दोन प्रश्नार्थक शब्दांनी होते. म्हणजे एक्सक्लामेशन व्हॉट अँड हाऊचाच अर्थ व्हेरी हा होतो. हाऊ नाईस ऑफ यू टू कम, व्हॉट अँड इंटरेस्टिंग स्टोरी. या ठिकाणी एक्झरसाइज दिलेले राईट डाऊन द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. खालील वाक्याचे वाक्य प्रकार ओळखा. गो टू युअर होम, व्हॉट अ क्लेवर गर्ल सी इज, सी गोज टू स्कूल, हाऊ आर यू. नाव स्टुडंट, इन युअर बुक तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 53 हा लँग्वेज स्टडी दिलेला आहे. या लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायची आहेत. नाव वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेसची माहिती घेतलेली आहे, वाक्यांच्या प्रकाराची माहिती घेतलेली. स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य, क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य, कमांड्स मीन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यानंतर एक्सक्लामेशन्स उद्गारवाचक वाक्य आणि कमांड म्हणजे आपण त्याला रिक्वेस्ट वगैरे यासारखे वाक्य बघितले आहे. सम सेंटेन्सेस कंटेन द नेगेटिव्ह वर्ड्स लाईक नॉट, नेवर अँड हॅव नेगेटिव्ह मिनिंग. ज्या वाक्यामध्ये नॉट, नेव्हर, नथिंग यासारखे शब्द आहेत ते नकारार्थी वाक्य आहेत, ते नकारार्थी भाव दर्शवितात. आता कॅन यू टर्न द फॉलोइंग कमांड्स और ऑर्डर्स इन टू नेगेटिव्ह वन्स. खालील जे कमांड दिलेले आहेत किंवा जे सेंटेन्स दिले आहेत त्याचं तुम्हाला नेगेटिव्ह वाक्य बनवायचं. तर बघा एक्झाम्पल्स. पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर. त्याचं नकारार्थी डोंट पुट ऑल द इन्ग्रेडियंट्स टुगेदर, हे नकारार्थी वाक्य झालं. तसंच त्याप्रमाणे इथं 4 उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्हाला नकारार्थी बनवायचे आहेत. हे जे कमांड वाक्य दिलेले आहेत त्याला आपण ऑर्डर म्हणतो, कमांड म्हणतो, बरोबर. त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणतो. त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. फोल्ड द पेपर इन हाफ अगेन, डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन,
वॉश द गुहा, डोंट वॉश द गुहा, मिक्स द ingredients, डोंट मिक्स द ingredients, ग्राइंड देम इन अ मिक्सर, डोंट ग्राइंड देम इन अ मिक्सर. अशा प्रकारे तुम्हाला हे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. पुढचा टॉपिक आहे कॅन यू टर्न द फॉलोइंग नेगेटिव्ह स्टेटमेंट्स इन टू द पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह. खालील जे वाक्य दिलेले आहेत नकारार्थी वाक्य आहेत त्या नकारार्थी वाक्याचं तुम्हाला अफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी बनवायचं आहे. एक्झाम्पल्स आय कॅन नॉट अंडरस्टँड, आय कॅन अंडरस्टँड. त्याप्रमाणे इथं उदाहरण आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर, आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. फक्त डू नॉट काढून तुम्हाला त्या ठिकाणी होकारार्थी वाक्य बनवायचे. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू, द अदर नो, द अदर न्यू दॅट, न्यू व्हॉट टू डू, द अदर न्यू व्हॉट टू डू. यूज न्यू मीन्स पास्ट टेन्स वापरायचा आहे. डिड नॉट काढून टाकायचा आहे आणि पास्ट टेन्स त्या ठिकाणी वापरायचा आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज ॲन इझी टास्क. Positive without changing the meaning. What do you have to do? Can all the above sentences be rewritten in this way? Discuss down, write down any two sentences you could rewrite without changing the meaning. वाक्याचा अर्थ न बदलता तुम्हाला ती वाक्य नेगेटिव्ह करायची आहेत किंवा पॉझिटिव्ह करायची आहेत, होकारार्थी बनवायची आहेत. तर आपण या ठिकाणी TOW 2 minutes ओरल वर्क. थिंक ऑफ ॲज मेनी कमांड्स ॲज पॉसिबल विदिन 2 minutes दॅट बिगिन्स विथ द फॉलोइंग. म्हणजे खालील जे मेन वर्ब वापरून तुम्हाला इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे. क्रॉस, हेल्प, वॉश, स्टडी, टेक. टेक मी युअर पेन, टेक धिस इज, वॉश युअर हँड. अशा प्रकारची वाक्यरचना बनवायची आहे. 2 minutes ओरल वर्क. सेकंड, थिंक ऑफ ॲज नेगेटिव्ह वर्ड्स ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. 2 मिनिटामध्ये तुम्हाला जे नकारार्थी शब्द आहेत ते लिहायचे आहेत. नो वन, नथिंग, नो बडी, नॉट, नेवर, नन. अशा प्रकारे हे शब्द लिहायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला वाक्याचा अर्थ न बदलता वाक्यरचना पॉझिटिव्ह बनवायची आहेत, होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. समजलं? ओके, थँक्यू.